नमस्कार, मी मयुरी भालेराव. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात आजच्या ठळक बातम्या. शिवसेना महिला आघाडी आणि एडीएनच्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याविरोधात नाभिक समाज रस्त्यावर. वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्या प्रकरणी आणखी 10 जणांवर गुन्हा. आता पाहूया सविस्तर बातम्या. शिवसेना महिला आघाडी आणि एडीएन न्यूज चॅनलच्या वतीने विशेष महिला मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटक माजी मंत्री बबनराव घोलप, प्रमुख अतिथी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मेळावा यशस्वी केल्याबद्दल मुख्य संयोजिका गौराताई जाटवे यांची स्तुती केली. शिवसेना महिला आघाडी आणि एडीएनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहात विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मेळाव्याच्या मुख्य संयोजिका गौराताई जाटवे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी महिला दिन केव्हापासून साजरा होत आहे, त्याचे महत्त्व काय आहे याची पार्श्वभूमी सांगून महिला सबलीकरणावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच स्त्री अर्थात महिलाचे महत्त्व काय आहे हे विशद करून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम व्हावे, तसेच उच्च शिक्षण घेऊन सर्वोच्च पदांवर विराजमान व्हावे असे सांगून महिलांना आश्वासित केले. तसेच सर्व उपस्थित मान्यवर व महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्घाटक बबनराव घोलप, प्रमुख अतिथी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, वक्त्या न्यायमूर्ती अर्चना गोंधळेकर, पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर, महिला बालकल्याण संरक्षण अधिकारी रीना भाकरे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. आपल्या भाषणात मान्यवरांनी महिलांचे प्रश्न आणि अडचणी तसेच शासनाच्या विविध योजना, कायदे तसेच मुलींचे महत्त्व, महिलांवर होणारे अत्याचार व संरक्षण यावर मार्गदर्शन करून आपली भूमिका मांडली. मुलांपेक्षा मुली किती श्रेष्ठ आहे याचा दाखला यावेळी देण्यात आला. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर कला ओझा, सुनंदा कोल्हे, सुनीता अहुलवार, सुनीता देव, नलिनी बाहेती, मीरा देशपांडे, विद्या अग्निहोत्री आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मीताई नरहिरे यांनी केले. कार्यक्रमाला एडीएनचे संपादक अक्रम शेख, अशोक वानखेडे, अमरीन खान, अँकर ऋतुजा फटाकडे, जैनोबिया मेमन, मयुरी भालेराव, मोईन पटेल, प्रदीप पाटेकर, कृष्णा पिंपळे, कॅमेरामन अनवर अली, अथर चिश्ती, आसिफ अली, रफिक भाई इत्यादी उपस्थित होते. कधी परिस्थिती असते, आता इतकी परिस्थिती तशी नसते. आता शासकीय योजनांमधून काही ना काहीतरी मिळत असतात, पण या सगळ्या गोष्टींवर खूप हाल अपेक्षा आहे की माझा घरची मागणी त्या ठिकाणी ती पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला जगवते. नाहीतर तुम्हाला माहिती की काही नाही हो तेव्हा सांगतो कशी लोक त्या ठिकाणी जाऊ नये, तो तिकडे गेला काय वादळ काम करते असं होऊ नये. कारण अशा पद्धतीने त्या ठिकाणी आज चारी माता इतकं भयानक मोठं काम करतात लोक, आणि घरच्या लोकांनी सेवा करतात, आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी चांगलं संबोधित करतात. त्या मातेला मला खूप मोठा अगदी दंडवत घालतो. परंतु आज आपण इथं महिला दिनानिमित्त आमच्या गोराताई जाटवे यांनी खूप चांगलं कार्यक्रम केल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढे सुद्धा असे कार्यक्रम सुनीताताई अहुलवार यांनी मला सांगितलं की मी सुद्धा मोठा कार्यक्रम घेते, मला घ्या, चांगला मोठा कार्यक्रम घ्या. आणि आपल्या सगळ्या महिला आता ते काही सुद्धा त्या ठिकाणी भाषण करते आणि निश्चितच चांगला कार्यक्रम घ्या तुम्ही. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महिला दिन. महत्वाचं एवढ्यासाठी काही अधिकार बहाल करताना त्या काळामध्ये मंत्री म्हणून मला ते सहकार्य मिळालं, त्याच्यामुळे मी हा दिवस आनंदाचा मानतो. जाटवेताईंनी खूप सुंदर कार्यक्रम केला. त्यांचा कार्यक्रम कधीमध्ये मी आता त्यांचा तिसरा 4-5 कार्यक्रमाला असतो, 500-500 हजार वेळा त्यांच्या कार्यक्रमाला असतात. परंतु आता जागा चुकली की थोडा वेळ चुकला माहीत नाही, परंतु अतिशय सुंदर त्या कार्यक्रम घेतात. त्यांच्यामध्ये खूप इच्छा असते कार्यक्रम घेण्याची, महिलांना जमवण्याची, आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम आखला. माणसं गर्दी नसली तरी चालेल, पण गर्दी आहे, त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम हा यशस्वी झालेला आहे. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. मी चांदवडला 2 वर्षाचा
कार्यक्रम घेऊन ठेवलेला आहे, त्याची फोन वाजताय माझ्या खिशामध्ये. म्हणून मी अध्यक्षपदाची जोडी आमच्या खेरे साहेबांकडे देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना आणि पुरुषांना सुद्धा मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. कारण तुमची माता ही सुद्धा स्त्री आहे, मुलगी असेल, पत्नी असेल, बहीण असेल, ती स्त्री आहे. आणि समाजाची जी जडणघडण होते त्यामध्ये मला असं वाटतं 50%च्या पेक्षा जास्त वाटा महिलांचाच आहे. जातीयताईंनी तर प्रास्ताविकमध्ये जवळपास सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. तरी पण मी तुम्हाला 2 गोष्टी पुन्हा सांगणार आहे. 1908 मध्ये न्यूयॉर्क मध्ये महिलांनी, तेव्हा महिला दिन वगैरे असा काही साजरा करण्यात येत नव्हता, परंतु महिला कामगार मात्र होत्या. महिला कामगारांना समानता मिळावी म्हणजे त्यांच्या वेतन आणि काम पुरुषांच्या तुलनेत ते सारखं असावं, म्हणून त्यांनी जेव्हा पहिल्यांदा आवाज उठवला, पहिल्यांदा मोर्चा काढला आणि मग तो जो 8 मार्चची जी तारीख होती त्याच्यानंतर अधिकृतपणे युनायटेड नेशन्सने 8 मार्च 1975 मध्ये याला मान्यता दिली आणि आता तेव्हापासून तर आतापर्यंत आपण प्रत्येक 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस आपण साजरा करतो. किंवा आता चंद्रकांतीला की एका दिवसाचं एक वर्कशॉप वेगळं ठेवा म्हणजे आम्ही त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकू आणि स्त्रियांना कायदे समजणं म्हणजेच त्यांचं सक्षमीकरण आहे हे लक्षात ठेवा. कारण की तुम्हाला साड्या घेता येतात, दागिने घेता येतात, सिनेमे पाहता येतात. अहो पण ती गंगूबाई काठियावाडी सिनेमा बघताना वेश्यांच्यासाठी कोणते कायदे, त्यांच्या मुलांच्यासाठी कसे शिक्षणाचे कायदे केलेले हेही आपल्याला माहिती होणं ही काळाची गरज आहे. तेव्हा प्लीज कायद्याचा आदर करा. आजपर्यंत आपल्याला कायद्याने साथ दिलेली आहे आणि आता तो दिवस दूर नाही जेव्हा ही समानता जी कायद्याला अभिप्रेत होती ती आपल्या प्रत्यक्षात लाईफमध्ये सुद्धा येईल. आज मी इथे उपस्थित असलेल्या पुरुषांना एवढीच विनंती करेन की आज घरी गेल्यावरती 1 कप चहा आपल्या बायकोला तुम्ही करून द्या म्हणजे ती बायको नक्कीच तुम्हाला जास्त. दरवर्षी 8 मार्च दिवस हा जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे वस्त्र उद्योग काम करणाऱ्या महिलांनी सामूहिक मोठी ऐतिहासिक अशी निदर्शने केली होती. दामिनी पथक या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे. सिंधुताई सकाळ गौरव केला जातो पण तरी देखील महिला समोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. जसे स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा, हुंडाबळी, जुन्या रीती अशा समस्या पदोपदी महिलांना भेडसावत आहे. त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल. महिला आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतःला पासून बदल करा कारण कुठली पिढी कशी घडवायची हे तुमच्या हाती आहे. जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने भरोसा सेल आणि दामिनी पथकाच्या टीमचा सत्कार पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर आणि अपर्णा गीते यांच्या हस्ते आयुक्तालयात करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात भरोसा सेल आणि दामिनी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार, सुवर्ण उमप, निर्मला निंभोरे आदी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के, जायंट्सचे सोनी आदींची उपस्थिती होती. बीड जिल्ह्यातील वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून बेकायदेशीर 44 एकर जमिनीची विक्री केल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुस्लिम धार्मिक स्थळ, दरगाह, मस्जिद, कब्रस्तान याच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी प्रदान करण्यात आलेल्या आहेत. या जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून त्या वहितीत आणल्याचे प्रकार बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडले. अशाच प्रकरणात दिद्रुड येथील मस्जिदच्या सेवेसाठी असलेल्या जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी
दिंद्रूड पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथील मस्जिदच्या सेवेसाठी दिलेल्या सर्वे नंबर 3637 मधील 44 एकर 8 गुंठे जमिनीवर वक्फ बोर्डाचा मालकी हक्क आहे. त्याची नोंद महाराष्ट्र राजपत्र अनु 1 दिनांक 14 फेब्रुवारी 1974 नुसार आहे. महसूल अभिलेखात खिदमत माश इनाम जमीन अशा या जमिनीची नोंद आहे. असे असतानाही तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांनी 31 मार्च 1982 रोजी सदरील खिदमत माश इनामी जमीन बेकायदेशीररित्या हैदराबाद इनाम निर्मूलन कायद्याअंतर्गत खालसा करण्यात आलेली आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गई है. नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गई है. नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, यूपीआई क्यूआर कोड, डेबिट कार्ड. अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें. अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें. सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें. ये अपील छावनी परिषद सीईओ विक्रांत मोरे इन्होंने की है. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याने लोककलेच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच 2 वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी शासनमान्य यादीवरील लोककला पथकांमधील 3 पथकांची निवड करण्यात आली आहे. 2 वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शासनमान्य यादीवरील 22 लोककला पथकांना पटकथेसह सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. त्यातील शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच औरंगाबाद, भारूड रत्न निरंजन भाकरे आणि मंडळ, रहिमाबाद, सिल्लोड आणि लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था औरंगाबाद या लोककला पथकांची पथनाट्य सादरीकरणासाठी औरंगाबाद जिल्ह्यासाठी निवड करण्यात आली आहे. 9 मार्च 2022 पासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लोककलेच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाणार असून पहिल्या टप्प्यात 15 मार्च पर्यंत 63 कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. प्रत्येक कलापथक 21 कार्यक्रमांचे सादरीकरण करणार असून त्यात जिल्हा मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समित्या, गाव जत्रा, आठवडी बाजार, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर, आठवडे बाजार आदी ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. कलापथकाद्वारे सादरीकरण करणाऱ्या संस्था व तालुके शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच औरंगाबाद, भारूड रत्न निरंजन भाकरे आणि मंडळ, मुक्काम पोस्ट रहिमाबाद, तालुका सिल्लोड आणि लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था औरंगाबाद या संस्थांकडून सादर होणार आहेत. तरी औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री चिलवंत यांनी केले आहे. नाभिक समाजाच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ नाभिक समाज आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरला आहे. महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या याच विधानामुळे आता नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून रस्त्यावर उतरून निदर्शने सुद्धा सुरू केली आहेत. तर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची अवस्था तिरुपतीमधील न्हाव्यांसारखी आहे, अशी टीका दानवे यांनी केली होती. रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळात त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाभिक समाजाने दिलाय. बीडीचे व्यसन 81 वर्षीय वृद्धावर बेतले.
बीडी पेटवताना गळ्यातील रुमाल पेटल्याने गंभीररित्या भाजलेल्या वृद्धाचा करुण अंत झाला। ही घटना वडोद बाजार ठाण्याच्या हद्दीत घडली। बीडीचे व्यसन 81 वर्षाच्या वृद्धाच्या जीवावर बेतल्याची घटना नुकतीच समोर आली। निमखेड येथे 1 मार्च रोजी बीडी पेटवताना गळ्यातील रुमालाने पेट घेतल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला। या प्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। रंगनाथ लिंबाजी जीवरग असे मृताचे नाव आहे। रंगनाथ यांना बीडीचे व्यसन होते। 1 मार्च रोजी 3:30 वाजेच्या सुमारास ते निमगाव येथील त्यांच्या घरी बसलेले असताना त्यांना बीडी ओढण्याची तलप झाली। यामुळे त्यांनी खिशातील बीडी तोंडात धरून पेटविण्यासाठी आगगाडी ओढली। बीडी पेटवताना त्यांच्या गळ्यातील रुमालाने पेट घेतला। गळ्यातील रुमालाची आग विझवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, मात्र रुमालासह शरीरावरील अन्य कपडेही पेटल्याने त्यांचे हात, गळा आणि पाठीला चांगलेच भाजले। यानंतर त्यांना त्यांचा मुलगा नारायण रंगनाथ जीवरग यांनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथे उपचारादरम्यान 7 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला। या प्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पोलीस नाईक मोरे हे तपास करत आहे। हे बातमीपत्र येथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN।